नमस्कार मंडळी, चेहऱ्यावरील टेन्शन आणि कटकटींचे मास्क दूर फेकून द्या, कारण तुमच्या चेहऱ्यावर निखळ हास्याचा मुखवटा चढवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम, को पावर्ड बाय सिंथॉल. चला तर सुरू करूया आजची विनोदाची मैफिल. मंडळी, या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच जणांवर कुठे ना कुठेतरी अडकून पडण्याची वेळ आली. अशाच एका बॉसच्या घरी अडकून पडलेल्या एम्प्लॉईची गोची तुमच्या समोर घेऊन येत आहे. मॅडनेसचा कहर आणि हास्याचा बहार आणणारी महाराष्ट्राची मोस्ट फेवरेट जोडी, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. काय सांगू प्रसाद सई, संताप आलाय मला खरंच. काय कालपासून देशात लॉकडाऊन जाहीर झालं आणि माझा नवरा बिचारा कॉन्फरन्ससाठी अमेरिकेत गेलाय, तो तिथेच अडकलाय आणि इथे मी घरात एकटी बिचारी. आणि त्यात आमच्या ऑफिसमधला किरकोळ किडा समीर चौगुले फुकरट कारणासाठी माझ्या घरी आला आणि इथेच अडकला. तेवढ्यात लॉकडाऊन जाहीर झाला आणि इथेच अडकलाय रे. इतका राग येतोय मला. आता ह्या माणसाबरोबर एका छताखाली लॉकडाऊनचे किती दिवस घालवायचे काय माहिती. इतका विचार करून पोटात गोळा येतो रे. कुठे तो आहे? कुठे? बाथरूम मध्ये. 2.25 तास झाले बाथरूम मध्ये. शॉवर खाली वळवळते गांडूळ. विशू आला व आला आला व विशू. विशू गुड मॉर्निंग. काय माझा गाऊन का घातलायस तू? माझे बाहेरचे कपडे धुवायला टाकले मी आणि मग घरात घालायला कपडेच नव्हते. हँगरला तुमचा गाऊन दिसला, तो मी घातला. तुम्हाला सांगतो, हँगरला गाऊन लावला होता, गाऊनच्या वजनाने हँगरचे खांदे पडले होते. मी त्याच्या समोर गेलो तर गाऊन असा घरंगळत माझ्या पायाशी असा पडला आणि घाल मला असं म्हणाला. भाऊ बुवा बुवा उवा उवा बुवा. बावळ गप गप गप. किती कम्फर्टेबल आहे हा गाऊन. माय गॉड, 4 BHK मध्ये राहिल्यासारखं वाटतंय मला. हा फ्लॅट मला खूप आवडलाय. माय गॉड, किती प्रशस्त आणि हवा किती खेळतीये. माझी लहानपणापासून इच्छा होती ताडोबाच्या जंगलात टेंट मध्ये राहायचं. आता ताडोबा नाही पण जाडोबा तर आहे. Mind your language and hold your tongue while speaking. I'm your boss standing here. या ऑफिस मध्ये हे घर आहे. ए शाणे, हे माझं घर आहे. ओ आय एम सॉरी. हे काय? आत्ता ऑफिसचा फील आला. 2.5 महिन्यात आवाज काढला नव्हता सई. काटा आला अंगावर. अजून एक कडू आवाज प्लीज. कशाला आता? 2.5 महिने. कशाला रे? प्लीज थँक्यू थँक्यू. अरे आहे आहे काय होतंय काय? एकदम असं फिलिंग आलं मला. एक शेवटचा नको, बाद झाले. एक शेवटचा. थँक्यू. काय वाटलं की नाही? नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम वाटतोय की नाही आता? हा याचा नवा कोरा विनोद आहे. जा ते काढ कपडे काढ. जा इथे नको काढू. आता आतमध्ये जा बाथरूम मध्ये, तिथे माझ्या नवऱ्याचे कपडे ते घाल जा. सॉरी, मी परपुरुषाच्या कपड्यांना हात लावत नाही. ओहो, परस्त्रीच्या कपड्याला बरं हात लावलास. तुम्ही परस्त्री कुठे आहात? तुम्ही तर माझ्या बॉस आहात ना. तुम्ही माझ्या तुम्ही बॉस आहात. तुम्ही ओळखीचे आहात माझ्या. एवढी ओळख नाही आपली. ते काढ कपडे ते घाल. माझ्या नवऱ्याचा विषय घाल. तो आहे तो घाल. काढ काढ ते काढ. कसं घातलंय ते घालायचं. आई ग देवा, कसं घालायचं तेही माहिती नाही. घाल तो विषय बावळट. अरे बापरे, लाल रंग. नाही बावळट. आणि काय ए कशाला गोंधळतोस? कशाला? मी नहायलो ना आज जरा. बाई नाहीला. ओल्या त्या केसांनी जरा सर्दी होती. ओले ते केस. साधारण पुरुषाला हवे ना एवढे डोक्यावर केस नाहीयेत तुझ्या.
आला बायकांसारखा टॉवेल गुंडाळून बावळट आहेस विशू ए शट बायको आहे मी तुझी विशू विशू म्हणायला वॉन्ट टू एक्सपिरियन्स रोलर कोस्टर राईड मॅरी मी मॅरी मी असं मारेन ना मी माझ्याशी लग्न करायचंय तोंड बघितलं आरशात हा तो आरसा सुद्धा थुकेल तुझ्या तोंडावर कसं आहे ते तोंड कसं आहे ते बघ ना असं भिंत खरवडल्यावर भिंत कशी दिसते तसा दिसतोय चेहरा कसं आहे ते चेहरा बघा ही ग बाई काय ते रूप आहे कुठल्या तरी ट्रेनी देवानं बनवलाय हा चेहरा मग तू आलास काय इकडे आंबे द्यायला तुम्हाला मॅडम गावाहून आंब्यांचा टेम्पो आला होता कोकणातून तुम्हाला द्यायला आलो आंबे मी गावावरनं टेम्पो आला हो टेम्पो आणि त्यातून तू हे 4 आंबे घेऊन आले तेही असे खाल्लेले खाल्लेले नाहीत ते पोपटाने चोच मारली आहे त्याच्यावर पोपट हा हुशार पक्षी असतो त्याला बरोबर माहिती असतं झाडावर कुठला आंबा सगळ्यात जास्त गोड आहे बरोबर जातो आणि चोच मारतो ते सगळ्यात गोड आंबे मी तुमच्यासाठी आणलेत मॅम ए चोच हे चोच नाही हा चावा आहे हा आणि या कुठल्या पोपटाचं नाही हे मला चोख माहिती कोण कोण काय माझ्यासमोर उभा आहे अरे यार कळलं तुम्हाला ओके हरकत नाही बाकीचे आंबे चांगले आहेत आपण त्याचा आमरस करू विशू गरम गरम पुऱ्या तळतू हा बासमती राईस त्याची बिर्याणी करूया हा पापड कुरड्यावळे कर आपण लस्त जेवू आणि मस्त झोपू कमान बापाचं लग्न आहे तुझ्या हा पंगत इकडे आंबरसपुरीचं जेवण जेवायला लाज नाही वाटत तुला काय परिस्थितीत आहोत आपण लोकांच्या घरी आपण अडकले आहोत कसं वागावं काय करावं काय कसा उभा राहिलाय बघ कसं आहेस रे तुला काही कळतं का लॉकडाऊन जाहीर झालाय पिकनिक आहे पार्ट्या आहेत आंबरसपुरीचं जेवायला बावळट आपल्याला आता घरातून वर्क फ्रॉम होम करायचंय सॉरी मी वर्क फ्रॉम होम नाही करू शकत का हे माझं घर नाही अरे, पण हे घर आहे ना ते तुमचं घर आहे समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील एक पुरुष एका बाईच्या घरात जाऊन त्याच्या ऑफिसचं काम करतो सॉरी मी नाही करू शकत अरे मग समाज असंही म्हणेन हा एम्प्लॉई त्याच्या बॉसच्या घरी निर्लज्जासारखा का राहिलाय बावळट ठीक आहे मग मी जातो हा मग जा मी जातो गो गेलो मी प्लीज बाहेर पोलीस मारतात म्हणून नाहीतर गेलो असतो मी कधी केलं होतस नाही मी गेलो नव्हतो पण काल रात्री मी टीव्हीवर बघितलं ना न्यूज मध्ये बाहेर ऐकलं की असं मारतात शेकवतात मी नाही जाऊ शकत एक मिनिट ऐका माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही वर्क फ्रॉम होम मी एक काम करतो मी घरातली कामं करतो नशीब माझं जा घरातली कामं कर त्याच लायकीच आहेस तू ऐक ते कपडे घडी करून आणि तो झाडू ठेवले ना सगळं झाडून घे पटकन मला व्हिडिओ कॉल आहे कॉन्फरन्स आहे माझी मीटिंग आहे यू डू यू वर्क मम्मा हा पुरुषांचा जन्म नौटंकी पुरुषांचा जन्म हे काय इकडे मध्ये टाकलंय माझ्या घरात हे चालणार नाही बेशिस्ती हे सगळं तुझ्या घरात करायचं आउट ए शाण्या हे घर माझं आहे कळलं ना मी माझ्या घरात हवं तसं बसेल अशी लोळे तुला नॉनसेन्स मी हे Shut up. माझं घर समजतोय काही मॅडम गरज नाहीये आता इथेच राहणार अजिबात गरज नाहीये हे घर तुझं समजायची अजिबात हा गैरसमज पाळू नकोस तू दिस इज माय हाऊस हा जा ना तुझं काम कर ना मला फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग आहे उगाच डोकं खाऊ नकोस मूर्खारकं बडबडू नकोस वाटते फॉरेन डॉलर मीटिंग है हमको क्या पता नहीं क्या हम क्या बावलट है क्या फॉरेन डॉलर मीटिंग ए, वेडसर आहे. पाहुणे आत मूर्ख हॅलो गुड इव्हनिंग हाय हाव आर यू ऑल Okay, I have mailed you everything details about the project and the agenda of the company. Okay. No, sorry, nothing. So, Vinayak, just listen to me. Listen all the points carefully and note it down. Just don't nod your head like this, okay? Do it properly. Yeah. Okay. Show subnis. Listen to me. I have already mailed you everything. The agenda. फ्रीज मध्ये मुळ्याची भाजी कालची सगळा वास पसरलाय टाकून देऊ का ती Sorry. So let us start the meeting. Don't beat about the bush. So Mr. Dongra, how are you? Fine.
Okay, fine. Okay, fine. So, see, our company have already, yeah. Somebody, can you send the details? Mail them. Yeah, just, okay. रात्री लाल भोपळा चालेल का? काय चाललंय तुझं मूर्खा? हा, सो, ओके, फाईन. लाल भोपळा चालेल का रात्रीच्या? काय चाललंय तुझं? त्यांना दिसतंय ना मूर्खा, चादरीतून विचारतोय. लाल भोपळा मला कशाला चादरीत घेतोस बावळट? दिसतं ना सगळं यांना मूर्खा. सॉरी गाईज. लाल भोपळा चालेल. चुलीत घाल तो लाल भोपळा बावळट. रात्री भाजी करायची चालेल का? लाल भोपळा नको मला लावड इथं तोंड नको ना दाखवू. इथे चालली ना मीटिंग मूर्खा. गो. सॉरी सर. नो 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 नो. ही इज नॉट मिस्टर सुभेदार. नो नो नो. ही इज जस्ट हाऊस कीपिंग गाय. ओ शापजी. अरे वॉचमन म्हटलं का मी? वॉचमन म्हटलं. हाऊस कीपिंग गाय. नॉनसेन्स. एनिवे, व्हेरी सॉरी. जस्ट इग्नोर. Okay, Sabni sir, can you send me the details about it? Yeah. So, Mr. Dongra, our company is. पालक चालेल का? पालक खोबाडा नको ना दाखवू. Yeah. So, our पालक चालेल का? नकोय रे मला अहो त्यात टोमॅटो घालू ना. अरे नको रे बाबा. I'm so sorry. I'll just continue within 2 minutes. Please give me a break. Please. कशाला बंद केला? झाड झालो होतो मी. झाड. अरे बावळटेस का तू? घरात कुठून झाड येणार आहे मूर्खा? अरे लहानपणी एकांकिकेत मी झाड झालो होतो. पारितोषिक मिळालं होतं मला. पालटे काय? काय चाललंय तुझं? इकडे काय चाललंय तुझं? काय चाललंय? कळतंय तुझं? इथे मीटिंग चालली ती. ऑफिसमध्ये काही काम नाही, घरात काही काम नाही. व्हॉट नॉनसेन्स गोइंग ऑन? नॉनसेन्स. रात्री भाजी कुठली करायची ते विचारत होतो मी. हा काय प्रश्न आहे? मीटिंग चालू असताना कुठली करणं? कुठली येते तुला? मला कुठलीच येत अरे नाही. सई, खूप मजा आली. खूप बरं वाटलं. हायसं वाटलं. बॉस आणि बॉसचा आवडता कलिग, एकदम आवडता कलिग तिला भेटला आणि आम्हालाही भेटले दोघे खूप दिवसांनी. बेलचा आणि ह्याचा आवाज दरवाजाचा ऐकून, कुठल्या तरी आपल्या माणसाचा आवाज ऐकून कसं बरं वाटतं तसं बरं वाटलं. थँक्यू. मजा आली. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. आणि आज खरं तर प्रत्येक वेळेला काय बोलायचा हा प्रश्न पडतोय, कारण आज मला सगळं असं काय म्हणूया ॲब्सॉर्ब करून घ्यावं असं वाटतंय आणि काही बोलावं असं वाटत नाही, कारण खूप दिवसांनी आपण भेटतोय. किती बघू किती नको असं होतंय. त्यामुळे कमी बोलले तर आज समजून घ्या. भावना जास्त आहेत, शब्द कमी आहेत. थँक्यू प्रसादा. समय ऍक्च्युली जेव्हा तू ते तिन्ही आवाज काढलेस तेव्हा तुझ्या ज्या एक्सप्रेशन होते ते ऍक्च्युली माझ्या काय अख्ख्या महाराष्ट्राच्या त्याच एक्सप्रेशन होते की हा म्हणजे भरून पावल्यासारखं झालं. ते कान तरसले होते ते आवाज असे लाईव्ह ऐकायला. रादर फक्त ते आवाजच नाही, तुझा परफॉर्मन्स आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा जवळून पाहायला कधी मिळेल याकरता असं आतुरलेलो होतो आम्ही सगळेच. वंडरफुल, नेहमीसारखीच एनर्जी. मजा आली. सम्या, विशाखा, सुपर. खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी वर्क फ्रॉम होम केलं. तसंच अनेक कलाकारांनी देखील शूटिंग फ्रॉम होम केलं, ज्यात त्यांना त्यांच्या घरच्यांनी खूप मदत केली. तर आता आपण बघणार आहोत असंच एक शूटिंग फ्रॉम होम, जे आपल्याला दाखवत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि विनोदाचा भरपूर पौष्टिक खुराक खाऊन तयार झालेला तगडा विनोदवीर अतुल तोडणकर. बाप रे बाप. बातम्या. देशात कोरोनाचा हाहाकार. संपूर्ण देश लॉकडाऊन. अरे बापरे. प्राजक्ता माळी यांचा फरसांचा कारखाना बंद. इमिडिएटली लगेचच दुसरा वाक्याला. त्यामुळे त्यांच्या मित्रमैत्रिणीवर उपासमारीची वेळ.
सगळ्यात जास्त वेळा लाईव्ह येण्याच्या स्पर्धेत समीर चौगुले यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठ्या फरकाने मात. अत्यावश्यक सामानाच्या खरेदीसाठी गेलेल्या प्रसाद खांडेकरांना चुकीचा मास्क लावल्यामुळे त्याच्याच पोलीस मित्रांनी दिला चोप. व्हिडिओ बाहेर आला पाहिजे होता यार, लय मजा आली असती. विस्की आणि मूगडाळ हे अत्यावश्यक सामान नाही, कोर्टाचा आदेश. पार्टी देणारच होतो, इतक्यात लॉकडाऊन झालं. प्रसाद ओक यांचं स्पष्टीकरण. प्रसाद ओकांचं आहे म्हटल्यावर स्पष्टीकरण. गौरव मोरेचं असतं तर पट्टीकरण. सोशल डिस्टन्सिंग पाळून ही जुजबी प्रथा चालू ठेवावी अशी स्कीटकरी संप्रदायाची सरकारकडे मागणी. काय बातम्या आहेत. म्हणजे कोरोना आधीची पृथ्वी आणि कोरोना नंतरची पृथ्वी फार फरक असणार आहे. अहो ऐकलत का? हा ते यार 100 वर्ष आयुष्य तुला. का? जस्ट पृथ्वीबद्दल बोलत होतो. तुम्ही पण ना. अगे काय नाही असंच. अहो हा ऐका ना, मी तुम्हाला चाय देऊ का? चाय नाही ग, तू महाराष्ट्रातली प्रथितयश अभिनेत्री आहेस. चाय नाही, चहा म्हण चहा. अहो हा? ऐका ना, अयो मी तुम्हाला चहा देऊ का? ओहो, अरे बापरे. अहो चहा, एवढा मान सन्मान. अरे बाप, मरतो काय मी. नाही, असं अभद्र काही बोलायचं नाही हं, सकाळी सकाळी. तुमच्या आणि मृत्यूच्या मध्ये मी सावित्री सारखी उभी राहीन. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही स्वामी. अरे बापरे, मी स्वामी? मी स्वामी? नाही नाही, ह्याच्या मागे नक्कीच गोस्वामीचा काहीतरी डेंजर हेतू असणार. नाहीतर पहिल्याच पेजवर एवढा मान सन्मान, ते पण पहिल्या शूटिंगला. शक्यच नाही ना. ऐका ना, तुम्ही इथे बसा ना. हा, काय? हे बघा, मी सकाळी सकाळी उठून नाश्ता जेवण सगळं तयार करून ठेवले. वाह. तुमच्या आवडीची काजूची भाजी आणि आंबोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला आवडतात. आणि कुकर लावलंय. 3 शिट्या झाल्या की बंद कराल का? येस. ते काय ना, उद्यापासून आमच्या सिरियलचं शूटिंग फ्रॉम होम सुरू होणार आहे. त्याची आज रिहर्सल आहे. तर आमचे डायरेक्टर सर आहेत ना, त्यांचा व्हिडिओ कॉल येणार आहे. तर ते सांगणार आहेत की कसं काय होणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होईल, थोडंसं सहन कराल का? फोन. अय्यो, सरांचा व्हिडिओ जरा घेता का? मी पटकन टचअप करते प्लीज प्लीज. ओके ओके. My God, Vanu, you're looking so trim. My God, तू केवढी स्लिम दिसतेस तू. Wow, that is working, huh? Nice, छान दिसतेस. सर, मी वनिताचा नवरा आहे सर. वनिता इकडे आहे. वनिता. हा सनवर. हाय सर. अरे. हॅलो. सेमच आहेस. म्हणजे मेंटेन केलंस तू. क्या बात आहे. Thank you, sir. आणि हे कधी घडलं? काय नाही म्हणजे हा जो इसम आहे बाजूला नवरा म्हणून म्हणतोय, हा. काय म्हणजे खरंय काय? सर, हे माझे मिस्टर गौरव मोरे. अच्छा, हे काय करणार आहेत? ऍज अ कॅमेरामन हे मला हेल्प करणार आहेत शूटिंग करताना. Oh, really? गौरवजी नमस्कार, नाईस टू मेट यू. मी टू सर. मी टू. हा मिठू. म्हणजे मलाही आनंद झाला तुम्हाला भेटून सर. सर मी तुम्हाला सांगू का, जगात असे फार कमी नवरे आहेत जे बायकोला इतकं सपोर्टिव्ह काम करतात तिच्या करिअरसाठी. यू आर ग्रेट. यू आर ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू सर. तुम्ही वनिताचे गुरु आहात. तर आज म्हणजे 2 दिवस मी तुमचा असिस्टंट सर. तुम्ही मला काही काम सांगा सर, मी करायला तयार आहे. बिंदास काही सांगा. माझा असिस्टंट. Yes. हो सर. कळेल. नो प्रॉब्लेम. वनिता, येस सर. मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे या माणसाशी तू लग्न केलं चेहरा न बघता, फक्त मन बघितलंस. Thank यू you. आर ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू सर. हे म्हणजे म्हणजे हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. मी खरं बोले ना. होल्ड. हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. नाही खरंच हा चेहरा बघण्यासारखा नाहीये. सर
डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्यावर येऊया. अहो नाही सर, आय एम सो सॉरी सर. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे मला तुम्हाला नावं ठेवायची नाहीयेत. नाही, माझं सर, असं म्हणणं आहे की सर ऐका ना सर, की माझं असं म्हणणं आहे की वनिताला कधी हँडसम की डॅशिंग पर्सनॅलिटी असे बरेच ऑप्शन मिळाले असते ॲज अ हजबंड म्हणून, पण तिने तुम्हाला निवडलं का? तुमचं टॅलेंट बघून, Yes, sir. गुण बघून. तुमच्यासारखा जेंटलमॅन तिला मिळाला, राईट? हे मला म्हणायचं होतं. फिरून फिरून तुम्ही तेच म्हणताय, पण ह्या चेहरा बघण्यासारखं नाही, हेच होतंय त्याचा अर्थ. जाऊ दे ना सर, सर, चला आपण ना. सुरू करूया ना, सुरू करूया सर. ना. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. हे बघा वानू, येस सर. वानू, येस सर. तुला स्क्रिप्ट मिळालं? हो सर. ओके, वाचलंस? हो सर. वाचलंस पण? हो सर. हा बात शूटिंगला कधी वाचलं नाहीस तू? आधीच वाचलं. वा वा. बरं ऐका, हे बघा शूटिंग आपलं उद्या आहे हा. आणि आज आपण मॉक शूट इन द सेन्स की मी ते शूटिंग कसं करायचं आहे हे Okay, मी तुम्हाला समजावून सांगणार हा. आहे. ओके, बरं आधी मला लोकेशन दाखवा वेअर आय नीड टू शूट. सर लोकेशन आहे बघा. हा आमचा हॉल आहे सर. हा. ओके, हे आमचं घर. या ओके, एवढंच घर आहे आमचं सर. एवढंच आहे. हॉल म्हणजे हेच आमचं घर आहे सर. ते तिथे लेफ्ट साइडला ती गुहा दिसते ते काय? सर ती मोरी आहे. मोरी? हा, मोरी म्हणजे? बाथरूम आहे सर ते आमचं. अच्छा, आणि एवढंच घर आहे. म्हणजे ह्या एवढ्याच घरात मला शूटिंग करायचं आहे? हो सर. वनिता, येस सर. तुझ्या लक्षात येत आहे का तू सिरियलची हिरोईन आहेस? ओके, आणि हिरोईनचं घर मला दाखवायचं आहे. मी काय दाखवू माझी क्रिएटिव्हिटी एवढ्याशा घरात? सर. हे घर आहे का? मुळात हे घर नाहीच आहे. या घरात माणसं राहू शकतात हे मला पटतच नाहीये. घर नाही, गोठा आहे, गोठा. कायच आणि काय रंगटी केलेली आहे. हा काळा रंग नाही तुम्हीच. आणि काय हे कसे रंग दिसत आहेत ते? अहो, हे सर. कुठल्या डुकरानं हे डिझाईन केलंय? सर मी डिझाईन केलंय. माझं ठीक आहे सर, पण घराला गोठा बोलू नका, का? हिला राग येईल. म्हणजे आणि सर घर आहे आमचं, हे शूटिंगचं लोकेशन नाहीये. जेवढं आहे तेवढं आहे ना. हा, सर. तुम्हाला शूटिंग करायचं तर बघा. नाही सॉरी सर. हा. तुम्ही प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. नाही तुम्ही असं बोलू नका ना मग. नाही आय एम रिअल सर, आय एम रिअली सॉरी Okay, सर, sir. म्हणजे प्लीज तुम्ही असं मनावर घेऊ नका. अप्रतिम घर आहे, अप्रतिम घर आहे. Thank you, sir. काय पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत घरात. काटा आला काटा लगेच. सर अप्रतिम घर आहे सर, खूप छान आहे Thank you, घर. sir. व्हेरी नाईस सर. आपण इथे शूट करूया. हा, तर आपण शूटिंग सुरू करायचंय. तर सुरुवातीला आपल्याला ना मास्टर शॉट घ्यायचा आहे. आणि तो मास्टर शॉट म्हणजे काय असतो हे मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे बघा वनिता मॅम आहेत ना, ज्या संपूर्ण दिसतील इतक्या लांब उभं राहून तुम्हाला शूट करायचंय. ओके ओके. मग त्यासाठी मला दहिसरला जावं लागेल. तरी तिचा डावा खांदा येणार नाही. सर प्लीज डोंट इन्सल्ट माय हिरोईन. ओके सर आपण एकदा ट्रायल करूया सर. ओके. बेबी वानू, तुला डायलॉग स्पॉट आहेत? येस सर. येस. ओके सर थांबा. काय? हा, ते शूट करायचं आहे हा. ना. हा, मग शूटिंग केली पाहिजे की नाही? हा Okay, sir. आपण ट्रायल करूया. ओके Okay, ओके हा. ओके ओके. रेडी. चालेल. येस सर. रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन. इकडे. हॅलो राज. राज कधी संपणार हे सगळं? राज कधी होणार सगळं आधी सारखं? राज हा पाऊस रोज येताना तुझी आठवण घेऊन येतो राज. नाही आता एक क्षणही मला नाही थांबता येत रे राज. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. काय झालं? काय अप्रतिम अभिनय, अत्यंत नवोन्मेषशाली पद्धतीने तुम्ही हे मांडलंय सगळं. थँक्यू सर. काटाला अंगावर माझं एवढं झालंय, सीन अख्खा अंगावर आला. जेव्हा टेलिकास्ट होईल लोकांचं काय होईल? फार डेंजर आपलं. आणि सर गौरवजी. हा सर. हा हॅलो गौरवजी. सर मी आहे. ऐका ना, हाऊ द वे यू हँडल द कॅमेरा ना सर, क्या बात आहे सर. Thank you. सर तुम्ही खूप टॅलेंटेड आहात सर. Thank you. सर मला असं वाटतं ना की तुम्ही ना मोठमोठ्या भल्या लोकांना म्हणजे FTIच्या लोकांना वगैरे असं मागे टाकलंय सर. नाही सर, मी FTIचं वगैरे नाही, मी FPTIचं आहे सर. FPT आहे? हा सर, फिल्टरपाडा टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. तिकडचं आहे सर मी. मस्त कॉम्बिनेशन आहे, कॅमेरा बरोबर कॉमेडी. मस्त सर, कमाल सर. मी म्हणतो सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये या सर, मी तुम्हाला मस्त पॅकेज देईन. सर मी सरकारी जॉबला आहे, चांगला पगार आहे मला, त्याच्यामुळे मला काय गरज नाही. सर मी काय म्हणतो सर, हा? सर तुम्ही आमच्या फील्डमध्ये याच सर, मी तुमचं करिअर करेन. करिअर या. नको सर, माझं ऑलरेडी करिअर झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, मीडियाने तुमच्या क्षेत्राला
नॉन इसेन्शियल जॉब म्हणून पहिला नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळे मला काय बोलून फायदा नाही सर. आणि काय मला एक सांगा, तुम्हाला का लोकांचं एंटरटेन करायचं आहे एवढं? घरात बसून शूटिंग करताय कशाला? बसल्यात तर बसू द्या ना. उगाच आपलं. सर ऐका ना, आपण विषयाला हात घालूया. शूटिंग सुरू करूया. ओके चल चल सर. ओके सर, आता आपण शूटिंग सुरू करतो. ओके, आता आपण ना OS घेऊया. ओके सर, चालेल. चलो. ओ यस. पुढे काय केलं हे? तुम्ही बोललात ना OS. ओ यस. सर नको सर, प्लीज. काय झालं सर? असं करू नका सर. तुम्ही हे असे पंच करताना म्हणून आमच्या फील्डला नॉन इसेन्शियल फील्ड म्हणून. प्लीज प्लीज नका करू. ऑलरेडी खूप गर्दी आहे, खूप जण आहेत. तुमचा नंबर कधी येणार? खूप नको सर, प्लीज प्लीज सर नको. आपण शूट करूया ना सर. हे बघा ओके, तो OS जाऊ दे. आता आपण क्लोज करू. ओके सर, डन. क्लोज माहितीये? हो माहितीये सर. त्याला माहितीये? नाही मला माहित नाही, मला सांगा आधी. क्लोज म्हणजे एवढं. इथे कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके ओके ओके. हा ओके हा रेडी? ओके रेडी. एक मिनिट. जमेल तुला? हो सर हो. ओके ओके, सायलेन्स. रेडी सर. रोल्स ऑन कॅमेरा, ऍक्शन. राज कधी संपणार हे सगळं? कधी होणार सगळं? कधी संपणार हा पाऊस? हे सॉरी. काय झालं? हे काय वाजलं काय? सर ते कुकरची शिट्टी वाजली सर. भात लावला ना म्हणून. हे इकडे बघ. एवढा प्रवास करून आलोय आम्ही. तुम्ही आतमध्ये अरे कसं? आतमध्ये ते माझ्याकडे फॅसिलिटी आहे. माझ्याकडे मी अरे इथे शूटिंग करतोय ना. माझं रक्त पिऊ नको, मला त्रास देऊ नकोस प्लीज. मी सांगतो तेवढंच कर. ओके सर, करतील ते सर. भात लावून करिअर होणार आहे का आपलं? अरे पण मला करिअर करायचंच नाही येत. अरे तू गौरवजी वरून आर्य तुरेवर आलास. ऐका ना, वनिता नको याला समजाव. हा एवढा आहे ना, याला मी 3 महिने खाईन. सॉरी सर. मी अरे तुरे नको थांबा ना सर. नको सर प्लीज. कसं होणार? काय होणार? आपलं करायचं ना, व्यवस्थित शूटिंग सर करायचं. मला तुम्ही नीट सांगा ना सर. मला माहिती आहे का, मी गव्हर्नमेंट जॉब वाला आहे सर. सर मी सांगते सर, प्लीज तुम्ही. ओके 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 व्यवस्थित शूटिंग करा. ओके मी सांगितलंय तसंच करा. मी जातोय, पण हे वनू याच्या एक वाजव, त्याशिवाय हा सुधारणार नाही. जातोय. भात लावला तसं लावीन तुला, लक्षात ठेव. अरे मग कशा म्हणतात मला? ऐका ना, फक्त शूटिंग पुरता मदत करा. मग शूटिंग झाल्यावर तुम्ही सांगाल ते करेन मी. प्लीज थोडंसं ऐका ना, प्लीज ऐका ना. रेडी थँक्यू सर. रेडी. चलो सायलेन्स, रोल्स ऑन कॅमेरा, ऍक्शन. राज कधी संपणार रे हे सगळं? कधी होणार सगळं पूर्वीसारखं? राज नाही रे, नाही. काय झालं सर? हे काय शूटिंगचं लोकेशन आहे. शूटिंग करतोय आपण. उद्या असंच होणार आहे का? नाही. काय इथे हा ज्युनियर आर्टिस्टचा ग्रुप का आला? माझे बाबा आहेत ते ज्युनियर आर्टिस्ट ना. माझे बाबा आहेत. मी कोण आहे? मी दिग्दर्शक आहे, कॅप्टन ऑफ द शिप. ओके, यांना पहिलं हाकलो. मला हे नको आहे तिकडे. मला फ्रेम मध्ये नको आहेत. मला व्यवस्थित शूटिंग झालं पाहिजे. ओके, त्यांना हाकलो पहिलं. हाकलो. बाबा आहेत ना माझे. त्यांना मार आणि हाकलो. चल हाकलो. चल. बाबा आहेत माझे. तू मारणार मला? वा बहारदार परफॉर्मन्स. ऐकूया आपल्या हास्य रसिकांची दाद. सई. गौऱ्या, लॉकडाऊन नंतर टायमिंग अजूनच शार्प आणि कडक झालंय रे तुझं. हा काय केलंस लॉकडाऊन मध्ये? काही नाही. काहीच केलं नाहीस?
घरी टाइमपास. वा मजा आली वने. खूप दिवसांनी दिसलात दोघे. खूप मजा आली. अतुल दादा आमच्या मंचावर तुझं खूप स्वागत. Thank you, thank you, आणि thank you तू so much. 4 छान लावलेस इथे येऊन. तू जेव्हा येतोस तेव्हा 4 छान लावतोस. तुझी कॅमेरा ऍक्शन म्हणायची पद्धत भयंकर युनिक होती आणि ती खूप आवडली. छान स्क्रिप्ट होतं. खूप मजा आली गाईज. आय हॅव मिस्ड यू अ लॉट. आणि आता आपल्या भेटीत पुन्हा कधीच अडथळा येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते. थँक्यू प्रसादा. वा गौऱ्या, वने, अतुल, धमाल. एकही दिवस असा गेला नाही की हास्य जत्रेबद्दलचा मेसेज मला आला नाही माझ्या फॅन्सकडनं किंवा फॉलोअर्सकडनं. त्यातल्या अल्टरनेट मेसेजमध्ये गौऱ्या वाने तुमचं नाव आणि मला ते वाचताना फार अभिमान वाटत होता. सो तुम्ही दोघांनी तुमच्यामधलं ट्युनिंग, तुमच्यामधली पॅशन तशीच टिकवून ठेवलेली आहे आणि त्याच जोमाने तुम्ही आज परफॉर्म केलं आहे. तुम्हाला दोघांना एकत्र बघताना आणि 3-3.5 महिन्यानंतर तुला अपमान सहन करताना बघून जीव भांड्यात पडलेला आहे. आणि अतुल मस्त. तुझ्या मागे मी म्हटलं होतं तुझी ह्युमरची एक वेगळीच स्टाईल आहे आणि ती कित्येक वर्ष तू टिकवून ठेवलेली आहेस. त्याबद्दल मला फार अप्रूप वाटतं की तू म्हणजे प्रशांतपासून अनेक मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेस. प्लस आपल्या सगळ्या पॅड्या सम्या सगळ्या आपल्या मित्रांबरोबरही तू कामं केली आहेस. पण तुझ्या ह्युमरची काहीतरी एक वेगळीच टेस्ट आहे, एक वेगळाच जॉनर आहे आणि तो फार मस्त वाटतो बघताना. थँक्यू. त्याला एक प्रकारचा रिचनेस आहे आणि तो तू टिकवून ठेवलेला आहेस. तुला इथे बघून मला फार मजा आली. थँक्यू प्रसाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, या लॉकडाऊनमध्ये घरात बसा असं सांगून देखील काही चुकार लोक सर्रास रस्त्यावर भटकायचे. अशाच एका माणसाची मुलाखत या लॉकडाऊनमध्ये सगळीकडे भटकणारा एक मीडिया प्रतिनिधी घेतोय. तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या राज्यातले 2 टवाळ राजपुत्र अर्थात AB अर्थात आशिष पवार आणि भूषण कडू. केवढे मोठं चक्रीवादळ आलेलं आहे. हे तर भयानक वादळ आहे. वादळ चक्रीवादळ आलेलं आहे. भयानक चक्रीवादळ. आणि हे चक्रीवादळ आम्ही पहिल्यांदा तुम्हाला दाखवतोय प्रेक्षकांना. आमचं चॅनल आहे MHJ. आपला कंटेंट आम्ही चेपला. वादळ हे भयानक वादळ इथे आलेलं आहे. हे भयानक वादळ इथे आलं. मी उडतोय. मी उडतोय. हे चक्री हे माझे शब्द पण उडतायत. बघा ह्या कठीण प्रसंगात सुद्धा मी तुमच्यासाठी न्यूज घेऊन आलेलो आहे. तुम्हाला काय फरक पडत नाही. माझे शब्द उडतायत. चुकीचा अर्थ घेऊ नका. वादळ त्याला काही होत नाही. वादळ आलेलं आहे. हे खूप वादळ आलेलं आहे. हे खूप वादळ आलेलं आहे मोठं. हे एवढं मोठं वादळ आहे की मी स्थिर उभा सुद्धा राहू शकत नाहीये. एवढं मोठं वादळ आलेलं आहे. हे चक्रीवादळ. आणि बघा ह्या प्रसंगात सुद्धा मी असे पाय घट्ट रोवून तुमच्यासाठी उभा आहे. अरे म्हणतात ना पत्रकारिता 5वा स्तंभ आहे. 5वा नाहीये. 4था स्तंभ असं म्हणतात. चौथा स्तंभ. तुम्ही त्याचा चौथा केलेला आहे पण तो 4था स्तंभ असं म्हणतात. तेच 4था स्तंभ. आणि तेच आमच्या वहिनीने सिद्ध केलेलं आहे. वहिनी नाही, वाहिनी. आमच्या वहिनीने सिद्ध केलेलं आहे. माझी वहिनी आहे ना घरी. तिने सिद्ध केलेलं आहे. ती किती मस्त सुंदर सून आहे ते. हे सिद्ध केलेलं आहे तिने. हा मग काय आहे बघा तुम्हाला. या फालतू जोक नंतर आपण मुद्द्यावरती येऊया. तर इतकं लॉकडाऊन असताना सुद्धा
इतकं भयंकर लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही तुमच्याकरता पत्रकारिता करतोय आणि हे खूप महत्वाचं काम आम्ही करतोय. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी प्लीज. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये जग जरी बदललं असलं तरी आम्ही तुमच्यासाठी पत्रकारिता करणार, नक्कीच करणार. कारण आमचं चॅनल आहे MHJ, आपला कंटेंट आम्ही सगळ्यांना कळलेले आता. एक मिनिट कसला तरी आवाज येतोय. शास्त्रीय संगीताचा कोणतरी चाहता दिसतोय. कारण लॉकडाऊन मध्ये असे स्वयंभू गायक बरेच निघालेले आहेत, स्तंभ लेखक झालेले आहेत, कवी झालेले आहेत. ऐकू जाईल. तर हे इसम इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी आता डायरेक्ट संवाद साधूया. डायरेक्ट संवाद. नमस्कार. मला एक सांगा, खुर्चीवरती बसताना साधारणतः ज्या अवयवाचा पहिल्यांदा स्पर्श होतो तो अवयव तुम्ही का चोळताय? तुम्ही एवढं फिरवून का बोलताय? हे आमचं चॅनल आहे. काय तर मनात इच्छा जरी असली ना तरी सुद्धा आम्ही डायरेक्ट त्या अवयवाचं नाव नाही घेऊ शकत आम्ही. आणि आमच्या चॅनलचे काही तत्व आहेत. म्हणजे काय? अरे आहेत तत्व. म्हणजे असं डायरेक्ट नाही बोलायचं, मस्त कसं वेळ घ्यायचा आणि असं फिरवून दळून सगळं मस्त आहे की बोलायचं. बरं तुम्ही जाऊ दे, तुम्ही बोला. तुम्ही बोला लवकर बोला. तुम्ही लवकर बोला. काय नेम धरलाय? तुमचा काही नेम नाही. तुम्ही जाता कुठं? सांगतो काय झालं तुम्हाला सांगतो. सोशल डिस्टन्सिंग ठेवा. सोशल डिस्टन्सिंग ठेवा. हे बघा, ह्या बाबतीत आमचं चॅनल अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही, आधीच तुम्हाला सांगून ठेवतोय. बरं बोला. हे तुम्ही चोळत का आलेत? म्हणजे का नेमकं काय झालं? काय सांगतो. लांब घ्या ना. सांगतो काय झालंय की गेल्या आठवडाभर पोलीस न चुकता मला रोज मारता येतो आणि बरोबर नेम धरून माझ्या एकाच अवयवावर फटके देतात. ब्रेकिंग न्यूज. थांबा ना, ऐका ना पूर्ण न्यूज. एकाच अवयवावर फटके देतात तो. आता त्यामुळे ना गेली 8 दिवस झाले मी ना बसलेलोच नाहीये. सगळी कामं मी उभ्यानेच करतो. म्हणजे सगळं आटपल्यानंतर पण आहे ना, मोरीत मोरी आहे ना घरी, मोरीत भांडी पण उभ्यानेच घासतो. तुमचा हंडा हलतोय ना बाहेर. बरोबर, थोडी छोटीशी धक्का लागणारच ना. मग महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की सगळी कामं मी उभ्यानेच करतोय. त्यामुळे काय सांगू तुम्हाला. म्हणजे तुम्हाला पोलिसांनी खूप मारलेलं आहे? प्रचंड एकदम मारलेलं आहे. बेदम म्हणजे रोज आणि एकाच जागेवर सण. एक मिनिट मला सांगा, पोलिसांनी नेमकी तुम्हाला मारहाण का केली? रोज दुपारी जेवण झाल्यानंतर मला तंबाखू खायची सवय आहे. काय तंबाखू खाल्ल्याशिवाय ना मला प्रेशर येत नाही, पोट साफ होत नाही माझं. असा तो माझा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी तंबाखू आणायला बाहेर आलो तर पोलिसांनी मला हटकलं. त्याने विचारलं, काय कुठे? असं नाही विचारलं, नॉर्मल विचारलं, काय कुठे? मी म्हटलं काय नाही, तंबाखू आणायला चाललोय. ना सण मारायला सुरुवात केली. सण तंबाखू मळतात ना तसा मला मळून मारलाय. माहितीये, फार चुना करून टाकलाय पार्श्वभागाचा. तर मला सांगा, अजून पोलिसांनी तुम्हाला कुठल्या कारणासाठी बेदम मारलेले? अनेक कारणांसाठी. काय झालं, पोलिसांनी सगळ्यांना सांगितलंय की नाही की त्या सगळ्या व्हायरल होणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका म्हणून. तर फेसबुक वरती मी न्यूज वाचली की व्हायरल होणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. मग मी ठरवलं आपण विश्वास ठेवायचा नाही. दुसऱ्या दिवशी बातमी आली, बाहेर लॉकडाऊन आहे, बाहेर जायचं नाही. म्हटलं हे फेक आहे, लॉकडाऊन वगैरे असं काय नसतं. मी आपलं बाहेर पडलो. पोलिसांनी मारला आणि मला सांगितलं कोंबडा बंद. मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमची कणिक मळली गेली
तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती नेमके काय एक्सप्रेशन होते? मादक एक्सप्रेशन्स होते असे. असे मादक एक्सप्रेशन्स होते माझ्या चेहऱ्यावरती. हा, मला सांगा हे असे एक्सप्रेशन कसे असतील? मग एवढं कळतंय ना, मग कशाला काय विचारताय? एक्सप्रेशन मारल्यानंतर साधारण एक्सप्रेशन कसे असतात? तसं नाही हो, काय तुमची व्यथा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कळलं पाहिजे लोकांना. आता मी नाही का मगाशी ते वादळ उद्या येणार आहे, पण मी आत्ताच सगळं करून दाखवलं की नाही. फील यायला पाहिजे, फील. कळलं तुम्हाला? घ्या पुढे बोला तुम्ही पुढे बोलणार. अहो माझी व्यथा मांडा हो तुम्ही. तेच म्हणते, तुमची व्यथा मांडा सांगते. व्यथा मांडा तुम्ही व्यथा मांडा. असं काय करताय? ते मारते, तुम्ही मारते. कोण आहात कोण तुम्ही? तू काय माणूस आहेस का मस्करी आहेस? तू काय येडा आहेस का? डोक्यावर पडलायस तू? काय बोललास? तू वेडा आहेस काय? बेड आहे? मग तू माझी अक्कल काढतोयस? अरे आम्ही इथे तुम्हाला चॅनलवरती घसा फाडून सांगतोय की बाहेर पडू नका, विनाकारण बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, पण तुम्हाला काहीच कळत नाहीये. अरे अक्कल नाहीये तुम्हाला? जरा जबाबदार नागरिक बना. अरे आम्ही तुम्हाला सांगतोय ना, आम्ही हे पत्रकार तुम्हाला इथे इतके कोकळून सांगतोय की बाबा सोशल डिस्टन्सिंग पाळा, कुठे बाहेर पडू नका, तरी पण तुम्ही जाताय. आम्हाला काय नाही होणार, आम्हाला काही होणार नाही. अरे आपण मस्त आहे, स्ट्रॉंग, आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. अरे असं म्हणून तिथे आकडे वाढतायत. कधी इथे 5, तिकडे 10, तिकडे 15. ती ॲम्ब्युलन्स करत आपली फिरते. अरे इथे हृदयाचे ठोके चुकतात माहितीये का तुम्हाला? एवढं पण तुम्हाला अक्कल नाही, कळत नाहीये तुम्हाला कळत नाहीये. जर सोशल डिस्टन्सिंग ठेवा, जर जबाबदार बना जबाबदार. 1 मिनिट, मला फोन येतोय. मला फोन येतोय, 1 मिनिट थांबा जरा. हॅलो, हा काय म्हणताय? हो, भूकंप येणार आहे. ओके ठीक आहे, आता न्यूज करतो. ओके ठीक आहे. तर रसिको, आताच ब्रेकिंग न्यूज आहे. कुठल्याही क्षणी भूकंप इथे येऊ शकतो काय? इथे भूकंप आलेला आहे. हे बघा. अरे बापरे, भूकंप आलेला आहे. भूकंप आलाय. अरे भूकंप आलेला आहे. अरे इथे भूकंप आलेला आहे. इथे भूकंप आलेला आहे. वा स्किटची सुरुवात तर एकदम जबरदस्त होती. सुपर हिट, मस्त. सई, लॉकडाऊन नंतरच्याच पहिल्या एपिसोडमध्ये माझ्या शब्दकोशात भर पडणार आहे असं मला वाटलं नव्हतं, पण आज नवीन शब्द समीर दादामुळे मला मिळालेत. कणिक आणि हंडा. सुंदर, सुरेख, मला खूप मजा आली. ए आणि बी, ए बी ची पण पेअर असते. तुमची पण आज जोडी पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळाली. आशिष, तुझं या मंचावर खूप स्वागत. आणि आम्हाला तर बघताना मजा येतच होती, पण तुम्ही दोघी तितकीच मजा करत होतात, हे बघून खूप बरं वाटलं. आणि ही जोडी आवडली आहे. ही ए बीची जोडी पाहिजे, पुढेही पाहिजे. आणि नवीन नवीन कॅरेक्टर्स काय तुम्ही आणताय हे बघायला मी उत्सुक आहे. तू जशी एंट्री घेतलीस ना भूषणदा, तसे अनेक बघे आपण क्राऊडमध्ये कायम बघत असतो. आणि इतकी ॲप्ट बॉडी लँग्वेज होती ती की म्हणजे त्याला काही अर्थच नाही. फॅन्टॅस्टिक, खूपच सुंदर. ते बघे असेच असतात आणि हमखास एक असा तरी दिसतो आपल्याला. फार मस्त. आणि मीडियाचं जे चित्र आहे आत्ता, जे काही चाललंय, सगळ्याला एक्स्ट्रा तिखट मीठ लावून सांगणं गोष्टी वगैरे, त्या खूप सुंदर बाहेर आल्या स्किटमधून. लिहिलंही छान होतं आणि तुम्ही परफॉर्मही छान केलं. मजा आली. प्रसाद, फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे तुमच्या दोघांचं. भूषण, आज मला विशेषत्वाने जाणवलं की एक गोष्ट अशी की या 3 महिन्यामध्ये अनेक व्हिडिओज आपण व्हायरल झालेले पाहिले, पण त्याचा करेक्ट वापर तुला करता आला. म्हणजे तो तंबाखूवाला व्हिडिओ असेल, ते दांडुके मारलेले व्हिडिओ असतील, पण त्याचा करेक्ट वापर तू करून घेतलास या स्किटमध्ये आणि पुरेपूर करून घेतलास. त्यामुळे खूप मजा आली. भूषण. आशिष, माझ्या मुंबईतल्या पहिल्या नाटकापासून तू मला बघतोयस. अधांतर नावाचं नाटक होतं, ज्यामध्ये मी रिप्लेसमेंट होतो. आशिष ओरिजिनल कास्टिंगमध्ये होता आणि आशिषनी त्यामध्ये बटर नावाची भूमिका केली होती. तर त्या बटरपासून पुढे अनेक नाटकांमध्ये स्वतःला हिरो म्हणून प्रस्थापित करत त्या नाटकांचं चीज करण्याचा तुझा हा अमूल्य प्रवास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तुला बघताना मला फार मजा येते मित्रा. थँक्यू. वेलकम ऑन द स्टेज. थँक्यू. खूप खूप स्वागत तुझं आमच्या या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये. थँक्यू.
मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण तत्पूर्वी आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांना मी मंचावर येण्याची विनंती करते. सो हास्यरसिक, 3.5 महिन्यांच्या गॅप नंतर आज आपण लाईव्ह परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत यांचे. काय भावना आहेत? कसा वाटला आजचा भाग? भरून पावलोय सिरियसली. म्हणजे खूपच ताणला गेला होता हा काळ. म्हणजे तहान लागली होती या सगळ्यांची खरं तर. आणि सगळेजण त्याच एनर्जीनी त्याच पॅशननी आजही उभे आहेत आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करायला आपण या मंचावरून सगळेच सज्ज होत सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून. सो एक अत्यंत समाधान देणारं फिलिंग आहे आत्ता मनात डेफिनेटली. सई, काय सांगशील? मला प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे, कारण त्यांच्या प्रेमाच्या ओढीमुळे आम्ही सगळे इथे आज आहोत आणि त्यांच्या वारंवार प्रश्नांमुळे आणि त्यांच्या विचारण्यामुळे की तुम्ही कधी येत आहे आपण हा डिसिजन घेतला आहे. आणि प्रसाद म्हणाला तसं धन्य वाटतंय आज. खूप दिवसांनी काहीही डोक्यात विचार नाही आहेत, स्ट्रेसफुल विचार नाही आहेत, फक्त येऊन आज हसलेलो आहोत. त्याच्यामुळे आजचा दिवस, आजची रात्र आणि पुढचे काही दिवस खूप सुंदर जाणार आहेत. थँक्यू व्हेरी मच. आणि येस, तुम्ही पण बघत राहा, आता नवीन एपिसोड्स तुमच्यासाठी घेऊन येतोय. येस, आणि आपण नेहमीप्रमाणे याही वेळेस अशा पद्धतीचं मनोरंजन आणलेलं आहे की मनोरंजन नवं जे सगळ्यांना हवं. सो बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. उद्या देखील आपली भेट होणार आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे की आता हास्य जत्रा आठवड्यातून 4दा असणार आहे. सो बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.